अपयश म्हणजे शेवट नाही, ती यशाकडे नेणारी नवी सुरुवात असते. जिंकायचं असेल तर भीतीवर मात करावी लागते. संघर्षाशिवाय यश नाही आणि संयमाशिवाय आनंद नाही. चुका ह्या आपल्याला परिपूर्ण बदलण्याची पातळी असतात. जो बदल स्वीकारतो त्याचं जीवन बदलतं. जो मेहनतीवर विश्वास ठेवतो त्याचं नशीब आपोआप बदलतं. वाईट काळ हा चांगल्या काळाची चाहूल असतो. स्वतःवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य होतं. शब्द गोड असू द्या, कारण तेच नातं जपतात. दररोज नवा विचार करा, आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दीपामावस्या आणि दीपामावस्येच्या सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर दर अमावस्येला आपण आपलं घर स्वच्छ करायचं असतं. अलक्ष्मी बाहेर काढून लक्ष्मीचा प्रवेश आपल्या घरात व्हावा यासाठी आपल्याला सगळं घर स्वच्छ करायचं असतं. आपल्या घरातील जाळी, जळमट, कचरा सगळं बाहेर काढायचं असतं. जुनं सगळं म्हणजे आपल्या घरात इलेक्ट्रिक वस्तू न चालणाऱ्या त्या पण आपण घरातून बाहेर काढायच्या असतात. म्हणजे आपल्या संसारात म्हणा किंवा आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर होण्यास मदत होते. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं. तर आदल्या दिवशी मी सगळी झाडझटक सगळीकडून करून घेतली होती. सोफ्याचे कवर, बेडशीट वगैरे सगळं काही धुवून घेतलेलं होतं आणि सगळं घर मी आदल्याच दिवशी स्वच्छ करून ठेवलं होतं. तर आता आज अमावस्या असल्यामुळे माझी पहाटेच रुटीनला सुरुवात झाली होती. आज काम पण भरपूर असतं आणि आज दीपपूजन होतं. त्यामुळे सकाळ सकाळच मला दीपपूजन करायचं होतं प्रदोष काळामध्ये. त्यासाठी मी 4 वाजताच उठले होते. सगळं घरातलं झाड लोट परत केली आणि फरशी वगैरे सगळं काही पुसून घेतलं. त्यानंतर मला देवघर साफ करायचं होतं आणि देव पण घासायचे होते. काल मला देव घासायला वेळच भेटला नाही. हे सगळं मी आदल्याच दिवशी करून ठेवायला पाहिजे होतं, परंतु वेळ न मिळाल्यामुळं ते काही मी केलं नाही. त्यामुळे मला आज सकाळ सकाळ हे सगळं काम करावं लागलं. त्यातच जवळजवळ मला 1-1.5 तास लागला. देव सगळे बाहेर घेतले, सगळ्या समाया काढल्या. कारण आपल्या घरातील जे जुने देव म्हणजे ज्या आपण देवघरात दिवे लावतो ते सगळे दिवे आपल्याला घासायचे आहेत आणि जे लावत नाहीत ते पण घासायचे असतात आणि त्याचं पण पूजन करायचं असतं. म्हणजे दिव्यांविषयी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची असते. तर त्यासाठी मी सगळे देव स्वच्छ करून घेतले. त्यानंतर समाया पण सगळ्या स्वच्छ केले. सगळे दिवे आपण लावतो ते, न लावतो ते, आणि घरात आपल्या नवीन जरी असले ना दिवे ते पण आपल्याला लावायचे असतात आजच्या दिवशी आणि त्याची पण पूजा करायची असते. असे सगळे काही मी दिवे घेतले, ते सगळे घासून ठेवले आणि तोपर्यंत दिवस उगवलेला होता. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं होतं. तर म्हटलं चला आता तुळशीची पूजा वगैरे सगळं करून घ्यावं. तुळशीची पूजा करून घेतली आणि इथं मी कुंडीत शमीचं झाड लावलेलं आहे. शमीच्या झाडाची पण पूजा केली आहे आणि सूर्यनारायणाला नमस्कार केला आहे आणि पाणी घातलं. आता शमीचं झाड आपल्या घरी असावं बरं का. शमीचं झाड पण खूप मोठं होत असतं, परंतु मी काय केलं कुंडीतच लावले आणि श्रावण महिन्यामध्ये शमीच्या झाडाला पण खूप महत्त्व आहे. त्यामुळे आता त्याची पण पूजा मी श्रावण महिन्यात पूर्ण करणार आहे. तशी मी रोजच करत असते, परंतु आता श्रावण महिन्यात पूजा रोज होईल. त्यानंतर मी घरात आले आणि सगळं काही देवघर वरून ते खालीपर्यंत सगळं काही स्वच्छ करून घेतलं. देव कसे स्वच्छ करायचे याचा व्हिडिओ माझ्याकडं मी पोस्ट केलेलाच आहे, तो तुम्ही जरूर पहा. त्यामुळे मी आता देव त्याच पद्धतीने स्वच्छ करते. कारण कसं आहे, आपण केमिकल वापरून देव स्वच्छ नाही करू शकत. खूप दिवस झालं होतं मला प्रश्न पडला होता देव कसे साफ करायचे, आणि आपण लिंबू चिंच ह्याने करतो, परंतु त्याने काही एवढे निघत नव्हते. आणि त्यानंतर आता ही ट्रिक वापरल्यापासून ना देव स्वच्छ इतके पटकन होतात आणि खूप छान होतात. देवघर साफ झालं. त्यानंतर मग बाहेरचे रांगोळ्या वगैरे सगळं काढून घेतलं. आता साहेबांना जायचं होतं कामावर, त्यासाठी मग म्हणलं पहिले डबा करून घ्यावा. त्यांचा डबा करून घेतला. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर म्हटलं आता चला देवपूजा करावी. देवपूजेला जरा निवांत वेळ पाहिजे असतो, कारण आज अभिषेक होता. देव स्वच्छ केलेले होते, अमावस्या पण होती, स्वामींचा अभिषेक होता आणि सगळ्याच देवांना अभिषेक घालायचा होता. कधी पण आपण जर देव साफ केले, स्वच्छ केले, तर आपण त्यांना दही दुधाने अभिषेक करायचा असतो.
तर आधी सगळ्यात आधी गणपती बाप्पाला मी अभिषेक करून घेतला आणि हा अभिषेक मी कच्च्या दुधाने करते बरं का. म्हणजे आहे ना, दूध आलं ना, आपण ते दूध काढून ठेवायचं, न तापवता आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. दूध तापवायचं नाही, बाजूला काढून ठेवायचं आणि हा अभिषेक करायचा. श्रावण महिन्यामध्ये आपण म्हणजे रोज जरी आपण हा कच्च्या दुधाने देवांना अभिषेक घातला तरी खूप मोठी सेवा होते. श्रावण महिन्याचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतीलच. माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या इच्छेने मिळवतो. धन मिळवतो, मान मिळवतो, नाती जोडतो. पण गुरु ही एक अशी गोष्ट आहे जी कितीही प्रयत्न केले तरी आपल्या इच्छेने मिळत नाहीत. ती फक्त कृपेने मिळते. साधकाला वाटतं की आपण गुरुच्या शोधात आहोत, पण खरं तर गुरुच योग्य वेळेची वाट पाहत असतात. जोपर्यंत साधकाचं अंतःकरण तयार होत नाही तोपर्यंत त्यांची व्याकुळता खरी होत नाही, तोपर्यंत गुरु प्रकट होत नाहीत. आणि जेव्हा ही वेळ येते तेव्हा गुरु कोणत्याही रूपात, कोणत्याही क्षणी अगदी अनपेक्षितपणे समोर उभा राहतात. आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं गुरुरूप हे नेहमी बुद्धीच्या पलीकडचं असतं. कधी ते एका शब्दातून प्रकट होतात, तर कधी एका स्पर्शातून, तर कधी केवळ मौनातून. साधकाला त्या क्षणी कदाचित त्याची जाणीवही होत नाही की आपल्या आयुष्यात काय घडलं आहे, पण नंतर मागे वळून पाहताना लक्षात येतं की तोच क्षण आपलं आयुष्य बदलून गेला. गुरु भेटणं म्हणजे केवळ एका व्यक्तीची भेट नसते, तर ती एका नव्या जाणीवेची सुरुवात असते. आणि म्हणूनच गुरु लाभणं ही एक सोपी गोष्ट नाही असं म्हटलं जातं, कारण त्यासाठी अनेक जन्मांची तयारी लागते, अनेक साधकांची बैठक लागते. एकदा गुरु लाभला की साधकाचं कर्तव्य एवढंच उरतं की त्याने त्या कृपेला ओळखावं आणि त्या मार्गावर श्रद्धेने चालावं. गुरु आपल्याला बोट धरून चालवत नाहीत, ते फक्त दिशा दाखवतात. चालायला आपणच चालायचं असतं. आणि आपल्या पाठीमागे तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे आपले गुरु आहेत, आपले स्वामी आहेत. फक्त आपल्याला आपले कर्म चांगले करत राहायचे, आपल्याला कधीच कशाची कमी होणार नाही. तर मस्त असं मी दिव्यांची मांडणी करून घेतली. तर आधी चौरंग घेतला, त्याखाली रांगोळी काढून घेतली, त्यानंतर स्वच्छ असं कापड अंथरून घेतलं आणि त्यानंतर तांदूळ ठेवून घेतले आणि तांदळावरती थोडेसे हळदी कुंकू वाहून घ्यायचे. आपल्याला दिव्यांना आसन द्यायचं आहे, म्हणून आपल्याला थोडे थोडे तांदूळ टाकून त्यावरच हे दिवे लावायचे. आता माझ्याकडे जेवढे काही दिवे आहेत ना, ते सगळे मी घेतलेले आहेत. न वापरणारे दिवे पण आज मी इथे घेतलेत, कारण सगळ्याच दिव्यांची आपल्याला पूजा करायची असते. आपल्याकडे पंती असेल, पंती पण घ्यायची, कारण पंती पण आपण लावतच असतो आणि त्या पण आपल्याला लावायच्यात. सगळ्या दिव्यांना हळदी कुंकू, फुल अर्पण करायचे, धूपदीप दाखवायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची आहे. तर अशी मस्त अशी पूजा मी आज केली आणि खूप प्रसन्न वाटत होतं बरं का हे सगळे दिवे लावल्यानंतर. नैवेद्याला आपण साधी साखर, दूध किंवा लाया असं काही पण ठेवू शकतो. आणि नमस्कार.